हा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच त्यालाच म्हणतो रिपोर्टेड स्पीच किंवा त्यालाच आपण नॅरेशन सुद्धा म्हणू शकतो. रिपोर्टिंग स्पीच सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का? देअर आर टू वेज ऑफ रिपोर्टिंग व्हॉट समबडी दुसऱ्यानं काय म्हटलं ते सांगण्याचे आपल्याकडे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. नंबर 1 डायरेक्ट स्पीचमध्ये आणि दुसरं आहे आपलं इनडायरेक्ट स्पीचमध्ये. जर मी काही बोललो, माझे वाक्य जर तुम्हाला सांगायचं असेल, तर तुम्ही 2 मार्गांनी सांगू शकता. एक डायरेक्ट स्पीचमध्ये, एक इनडायरेक्ट स्पीचमध्ये. बघा, डायरेक्ट स्पीच काय आहे? डायरेक्ट स्पीच एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ स्पीकर म्हणजे जो बोलणाऱ्याचे शब्द जर जसेचे तसे आपण सांगितले, तर त्याला आपण म्हणतो डायरेक्ट स्पीच. आणि डायरेक्ट स्पीच हे नेहमी इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिले जाते. बघा, टीचर सेड टू अली, "यू हॅव ब्राईट फ्युचर." टीचर अलीला म्हणाले, "तुझं चांगलं फ्युचर आहे." ओके. तर बघा, हे आपण डायरेक्ट स्पीचमध्ये लिहिलं आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये लिहिलेलं वाक्य नेहमी इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहिलेलं असते. हेच सेंटेन्स मी दुसऱ्या प्रकारे सांगू शकतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये. व्हॉट द स्पीकर हॅज सेड विथआऊट युजिंग द एक्झॅक्ट वर्ड. त्यांनी काय म्हटलं, स्पीकर काय म्हटलं ते आपल्या भाषेत सांगणे. शिक्षक अलीला काय म्हणाले, मी आपल्या भाषेत सांगितलं, तर ते झाली इनडायरेक्ट स्पीच. बघा, हे इथं लिहिलं, टीचर टोल्ड अली दॅट ही हॅड अ ब्राईट फ्युचर. आता बघा, काय फरक आहे दोघं वाक्यांमध्ये. इथं शिक्षकाचे शब्द आपण जसेच्या तसे इथं लिहिले. टीचर अलीला म्हणाले, तुझं फ्युचर चांगलं आहे. आपण इथं काय टीचर अलीला म्हणाले, त्याचं फ्युचर चांगलं होतं. बघा, त्याचं फ्युचर चांगलं होतं. ही हॅड अ ब्राईट फ्युचर. आता चेंजेस काय केले बघा. यू हॅव अ ब्राईट फ्युचरचं आपण केलं. यू ला बदलवलं आपण ही मध्ये, हॅव ला बदलवलं आपण हॅड मध्ये, आणि बाकी तसं म्हणजे हा टेन्स प्रेझेंट परफेक्ट आहे, याला आपण पास्ट परफेक्ट केला. ह्या 2 सेंटेन्सला जोडण्यासाठी आपण टी दॅट लावलं. सेड टू ला आपण टोल्ड केलं. म्हणजे इतके चेंजेस आपण केलेले आहे. आणि हेच चेंजेस आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना करावं लागणार आहे. आता ते आपण डिटेलमध्ये बघू. बघा, काय चेंजेस कसे करायचे. बघा, काय बदल झाला. टीचर सेड टू अली, "यू हॅव अ ब्राईट फ्युचर." द टीचर टोल्ड अली दॅट ही हॅड अ ब्राईट फ्युचर. हे इनडायरेक्ट स्पीच आहे, हे डायरेक्ट स्पीच आहे. काय चेंजेस केले? ओमिशन ऑफ कॉमाज. हे कॉमाज काढून टाकला. बघा, इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला कुठंच कॉमा दिसत नाही. ऐकू येतंय का सगळ्यांना? हो सर. हां. येस सर. ओके बेटा. इथे आपण दॅट, यूज ऑफ दॅट, इथं दॅट वापरलं. हे 2 सेंटेन्सला जोडायला आपण दॅटचा वापर केला. बघा, दॅट. नेक्स्ट, चेंज ऑफ प्रोनाउन. प्रोनाउन चेंज केलं. यूचं आपण ही केलं. यूचं काय केलं? ही. चेंज ऑफ टेन्स. यू हॅव अ ब्राईट फ्युचरचं ही हॅड अ ब्राईट फ्युचर. प्रेझेंट परफेक्टला आपण पास्ट परफेक्ट केला. म्हणजे टेन्स चेंज केला. आणि चेंज ऑफ ऍडव्हर्ब. ओके, ते नंतर पाहू. आता हे बघा, चेंज ऑफ टेन्स कसा करायचा. आता वरच्या सेंटेन्स मध्ये आपण बघितलं, प्रेझेंट परफेक्टला आपण पास्ट परफेक्ट केला. चेंज ऑफ टेन्स केव्हा करायचा बघा. इफ द रिपोर्टिंग वर्ब इन द डायरेक्ट स्पीच, त्याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. हे ब्रॅकेटच्या बाहेरचं सेंटेन्स असते, त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. याला जर रिपोर्टिंग वर्बचं जे सेंटेन्स आहे, सॉरी, रिपोर्टिंग वर्ब इन द डायरेक्ट स्पीच स्टेटमेंट इज इन द प्रेझेंट टेन्स. हे जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, हे बघा, हे से प्रेझेंट टेन्स आहे, किंवा फ्युचर टेन्स मध्ये हे विल से, हे फ्युचर टेन्स आहे. आपण कसं ओळखायचं प्रेझेंट टेन्स असेल तर, जर फर्स्ट वर्ब वन असेल तर सिंपल, हा झाला प्रेझेंट टेन्स. विल प्लस वर्ब वन असेल तर हा झाला फ्युचर टेन्स. जर हे प्रेझेंट टेन्स मध्ये असेल किंवा फ्युचर टेन्स मध्ये असेल, तर त्याचा जो रिपोर्टिंग वर्बचा जो टेन्स असतो, हा हे इन्व्हर्टेड कॉम, त्याचा टेन्स बदलायचा नाही. इथं तर बदलला आपण. बघा, कारण इथं सेट टू आहे. सेट टू म्हणजे पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असेल तर याचा टेन्स चेंज करायचा. जर इथं प्रेझेंट टेन्स असेल, मतलब वर्ब वन असेल किंवा फ्युचर टेन्स विल असेल, तर ह्या वाक्याचा टेन्स बदलवायचा नाही. तो जो टेन्स आहे तोच ठेवायचा. आलं का लक्षात? हो सर. क्लिअर आहे? क्लिअर झाली. एक गोष्ट सगळ्यात पहिली महत्वाची कोणती आहे, जर हा प्रेझेंट टेन्स असेल तर याचा टेन्स बदलायचा नाही. फ्युचर टेन्स असेल तर त्याचा टेन्स बदलायचा. पहा वाक्य खालचं, माय फ्रेंड्स से ही इज व्हेरी हँडसम. बघा, टेन्स बदलवला नाही. माय फ्रेंड्स से दॅट, सेस ठेवलं, दॅट लावलं. ही इज व्हेरी हँडसम, जसं तसंच ठेवलं.
इथं जर सेड टू असतं तर हिचं वॉज केलं असतं आपण. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा. माय ग्रॅनी विल से, ग्रॅनी म्हणजे ग्रँड मदर, यू नीड टू ईट वेल. माय ग्रॅनी विल से दॅट यू नीड टू ईट वेल. यू नीड टू ईट वेल. जर इथं सेड टू असतं तर नीडेड केलं असतं. क्लिअर? पहिला नियम लक्षात आला. हो. टेन्स कधी बदलायचा? जर हे पास्ट टेन्स मध्ये असेल तर, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स मध्ये असेल तर या डायरेक्ट स्पीचचं जे सेंटेन्स असते त्याचा टेन्स बदलायचा नाही. ओके, नेक्स्ट वाक्य बघा आता. If reporting verbs in a present or future tense, there will be no change in the tense. For example, direct. She says, ती म्हणाली, Ankush is a good boy. Answer, she says that Ankush is a good boy. Okay, next. He will say Ankush is reading. He will say that Ankush is reading. Okay, next आता बघा. आता इथून महत्वाचं आहे. If the reporting verbs in the past tense, जर रिपोर्टिंग वर्ब past tense मध्ये असेल, म्हणजे सेड टू असेल किंवा सेड असेल, तर काय काय बदल होतील बघा. पास्ट इनडेफिनेट इन द डायरेक्ट स्पीच बिकम पास्ट परफेक्ट. अरे बापरे, म्हणाले काय इनडेफिनेट टेन्स कोणता आहे सर? तर याला म्हणतात सिंपल पास्ट. इनडेफिनेट म्हणजे सिंपल. ओके, तर मग काय बदल करायचे आपण? सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये बदलायचं. म्हणजे व्हर्ब 1 असेल तर व्हर्ब 2 करायचं सरळ सरळ. पास्ट सिंपल पास्ट असेल म्हणजे व्हर्ब 2 असेल तर त्याला पास्ट परफेक्ट करायचं. हॅड प्लस व्हर्ब 3 करायचं. बघा, व्हर्ब 1 असेल तर व्हर्ब 2, व्हर्ब 2 असेल तर हॅड प्लस व्हर्ब 3. पास्ट कंटिन्युअस असेल तर काय होईल? प्रेझेंट कंटिन्युअस जर असला, समजा इज एम आर असेल तर वॉज वेअर करायचं. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल, जसा ही वॉज गोइंग असेल तर ही हॅड बीन गोइंग होऊन जाईल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करायचं. आता बघा एक्झाम्पल, इथं सिंपल प्रेझेंट टेन्स कशात बदलायचा? सिंपल पास्ट. सिंपल पास्ट. सिंपल प्रेझेंट कसा ओळखायचा? व्हर्ब 1 असते त्याच्यात. हे बघा, मीना सेड टू मी आयुषी इज अ गुड बॉय, गुड गर्ल. बघा, इजचं काय करून टाकायचं? फक्त वॉज करायचं. हे सेड टू ला काय करायचं? टोल्ड करायचं. कंजंक्शन काय लावायचं? दोन वाक्याला जोडायला दॅट. मग कसं होते बघा, मीना टोल्ड मी दॅट. मीना टोल्ड मी दॅट आयुषी वॉज अ गुड गर्ल. समजलं? येस सर. खरं सांगा. येस सर. येस सर. सगळ्यांनी बोलायचं. येस सर. सेट टू ला कशात बदलवलं? सेट टू ला कशात चेंज केलं आपण? टोल्ड. 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 कंजंक्शन काय लावलं दोन सेंटेन्सला जोडायसाठी? दॅट. आणि हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे कारण इज आहे तिथं. त्याला बदलायचं सिंपल पास्ट म्हणजे इजचं करायचं वॉज, बाकी काहीच नाही. आयुषी वॉज अ गुड गर्ल. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर कुठल्या वाक्यात बदलायचं? पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस ना पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असा असतो बघा, इज आय एम, इज एम आर आणि आय एन जी. आय एम गोईंग, सी इज वीपिंग, वी आर स्टडिंग. हे झाले सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यांना करायचं पास्ट कंटिन्युअस. इज एम आर चं वॉज वेअर करायचं. बस बघा, ही सेड चिंतन इज टेलिंग अ लाय. बघा, ही सेड, आता सेड आहे म्हणून सेडच ठेवलं. सेड टू असेल तर टोल्ड करायचं, पण सेड आहे म्हणून सेड. ही सेड दोन वाक्याला जोडायला दॅट लावायचं कंजंक्शन. ही सेड दॅट चिंतन वॉज टेलिंग अ लाय. चिंतन वॉज टेलिंग अ लाय. समजलं? येस सर. ओके, दुसरं सेंटेन्स बघा. गीता सेड द गर्ल्स आर रीडिंग. गीता सेड दॅट द गर्ल्स, चुकलं इथं. काय पाहिजे होतं? वॉज. गर्ल्स Were. वेर रीडिंग. द गर्ल्स वेर रीडिंग. गर्ल्स आहे प्लुरल आहे म्हणून वेअर लावायचं. नेक्स्ट, राम सेड आय एम गोइंग टू स्कूल. राम सेड आय एम गोइंग टू. बघा आता, राम सेड इथं लावायचं दॅट.
आय म्हणजे कोण? He. ही. दॅट ही ॲमचं काय होईल? वॉज गोइंग टू स्कूल. राम सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल. नेक्स्ट. आता प्रेझेंट परफेक्ट. आता बघा एक एक सेंटेन्स लक्षात ठेवायचा. प्रेझेंट कंटिन्युअसला पास्ट कंटिन्युअस मध्ये केलं होतं. सिम्पल प्रेझेंटला सिम्पल पास्ट. प्रेझेंट कंटिन्युअसला पास्ट कंटिन्युअस. आता प्रेझेंट परफेक्ट. पास्ट प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय असते? हॅव आणि हॅज असते आणि वर्ब 3 असते. त्याला पास्ट परफेक्ट मध्ये हॅड प्लस वर्ब 3 करायचं. बस एवढंच लक्षात ठेवायचं. बघा, राज सेड राजू हॅज गॉन होम. राज सेड दॅट राजू हॅड गॉन होम. बोलत जा तुम्ही तिकडून. डायरेक्ट द टीचर सेड द गर्ल्स हॅव संग सॉन्ग. The teacher The said teacher that said that the girls द गर्ल्स हॅड संग सॉन्ग. बस काहीच नाही करायचं. हॅव काढून टाकायचं, हॅवच्या जागी हॅड लावायचं. हॅज काढून टाकायचं, हॅड लावायचं. बाकी तसंच ठेवायचं आणि प्रोनाउन चेंज करायचं फक्त. ओके, नेक्स्ट. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल. सर हा टेन्स तुम्ही शिकवलाच नाही. पण ह्या टेन्स असं असते. हॅव बीन प्लेइंग. हॅवही असते ना आयएनजी असते. जिथं जिथं हॅव बीन असेल ते काढून टाकायचं आणि तिथं हॅडच लिहायचं फक्त. बाकी काहीच नाही करायचं. शी सेड द बॉईज हॅव बीन प्लेइंग. शी सेड दॅट द बॉईज हॅड बीन प्लेइंग. बस डायरेक्ट. ही सेड माय ब्रदर हॅज बीन कमिंग. ही सेड दॅट हिज ब्रदर हॅड बीन कमिंग. ओके, व्हेरी गुड. अंडरस्टूड? Yes, sir. चलो नेक्स्ट. सिंपल पास्ट, पास्ट. आता झालं आपलं. तुम्ही म्हटलं सर सिंपल प्रेझेंटला सिंपल पास्ट केलं आपण. आणि जर सिंपल पास्ट असेल तर आम्ही काय करायचं मग? काही नाही करायचं भाऊ. सिंपल पास्टला पास्ट परफेक्ट करायचं. म्हणजे वर्ब 2 असेल तर त्याला हॅड प्लस थर्ड फॉर्म लावून द्यायचं. बस बघा, हे म्हटलं तुम्हाला. सिंपल प्रेझेंटला आपण काय केलं होतं? सिंपल पास्ट. आणि सिंपल पास्ट असेल तर काय करायचं मग? पास्ट परफेक्ट करायचं. बघा, यू सेड टू मी यू वेंट टू पठानकोट yesterday. बघा, यू टोल्ड हिम दॅट ही वेंट काढून टाकायचं. वेंट म्हणजे वर्ब 2 आहे तर काय करायचं? त्याला हॅड प्लस थर्ड फॉर्म. ही हॅड गॉन करायचं. ही हॅड गॉन टू पठानकोट येस्टरडेचं काय होईल रे? प्रिव्हियस डे. प्रिव्हियस डे. येस्टरडेचं प्रिव्हियस डे करायचं. नेक्स्ट. ही सेड टू अस यू डिड नॉट हेल्प. ही टोल्ड अस दॅट he did not help. अबे हे चुकलं वाक्य आहे. कोण केलं काय? मी नाही केलंय. ही डिड नॉटचं काय होईल? हॅड नॉट. हे बिलकुल चुकलेलं वाक्य आहे. ही टोल्ड अस दॅट ही हॅड नॉट हेल्प्ड. ही हॅड नॉट हेल्प. इथं हॅड नॉट पाहिजे. ही हॅड नॉट हेल्प्ड. ओके. पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट करायचा. पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर बघा, राजेश वॉज विपिंग. राजेश इज विपिंगचा आपण राजेश वॉज विपिंग करू शकतो. म्हणजे राजेश इज विपिंग झाला प्रेझेंट कंटिन्युअस. त्याचा आपण पास्ट कंटिन्युअस काय केलं? राजेश वॉज विपिंग. बस आता राजेश वॉज विपिंग आहे. पास्ट कंटिन्युअस असेल तर मग काय करायचं? त्याचं करायचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हॅड बीन विपिंग करायचं. बस. He said to me Rajesh was weeping. He told me that Rajesh had been weeping. I said Manoj was going home. I said that Manoj had been going home. आता बघा, आता तुम्हाला कन्फ्युज झाले असेल. सर इतके टेन्सेस कसे लक्षात ठेवायचे? एक आयडिया सांगतो बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स वर्ब 1 असेल तर वर्ब 2 करायचा. गो असेल तर वेंट करून टाकायचं. बस. दुसरं इज एम आर असेल तर वॉज वेअर करून टाकायचं. हॅव आणि हॅड असेल तर हॅड करून टाकायचं. इज विपिंग असेल तर वॉज विपिंग करायचं. आणि वॉज विपिंग असेल तर मग काय करायचं? हॅड बीन विपिंग करायचं. हॅड बीन विपिंग. थोडे थोडे चेंजेस असेल. तुम्ही जर जेव्हा प्रॅक्टिस कराल तर तुमच्या लक्षात येईल. आता बघा, एक एक वाक्य बघू आता. आता सर सिंपल फ्युचर असेल, शाल विल असेल तर काय करायचं? वूड करायचं. विलचं वूड करायचं. बघा,
ही सेड दीपक विल प्ले अ मॅच. या विलचं वूड करून टाकायचं, बाकी काहीच नाही करायचं. बघा, ही सेड दॅट दीपक वूड प्ले अ मॅच. डायरेक्ट. द बॉईज सेड वी शॅल गो देअर. द बॉईज सेड दॅट they they would go there. would go there. Okay, very good. There. Okay, next. वाचा रे पुढचं. इफ रिपोर्टेड स्पीच रिपोर्टेड वर्ब एक्सप्रेस अ हॅबिट. जर हॅबिट दाखवत असेल तर ती चेंज करायचा आणि त्याचा टेन्स. हॅबिट दाखवत असेल किंवा युनिव्हर्सल ट्रूथ दाखवत असेल, फॅक्ट्स दाखवत असेल, फॅक्ट्स, तर त्याचा टेन्स नाही बदलायचा. हे लक्षात ठेवायचं. बघा, आय सेड 2 and 3 makes 5 हे फॅक्ट आहे, म्हणून याला आपण चेंज नाही करायचं, जसं तसंच ठेवायचं. आय सेड दॅट 2 and 3 makes 5. आय सेड डॉग्स बार्क. आय सेड दॅट डॉग्स बार्क. याचा टेन्स तिची हॅबिट आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, फॅक्ट्स आहे, त्याचा टेन्स चेंज नाही करायचा. मेचं काय करायचं? माइट. कॅटचं Would. कुड. बघा आता, यू सेड द बॉईज मे रीड. यू सेड द बॉईज मे रीड. बघा, यू सेड दॅट द बॉईज माइट रीड. मेचं फक्त माइट करायचं, रीड. ओके. आय सेड द गर्ल्स कॅन सिंग. आय सेड दॅट द गर्ल्स कुड. I said that the गर्ल्स कुड सिंग. गर्ल्सचं कॅनचं कुड केला. ओके. आता हे काही चेंजेस असे लक्षात ठेवायचे. धिसचं काय करायचं? That. that टुडेचं That day. धीस. धीसचं Those. दोज. There. हिअर There. टुमारो. The following next day. नेक्स्ट डे. yesterday. The previous day. The last day. Tonight. that night. That night. Okay. That night. व्हेरी गुड. आता आपण हे तुम्हाला आता बेसिक नॉलेज दिलं मी. आता आपण एक एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. आपण काय शिकलो याच्यातून? डायरेक्ट स्पीच म्हणजे काय सांगा बरं? व्हॉट इज डायरेक्ट स्पीच आणि व्हॉट इज इनडायरेक्ट स्पीच? सांगा. Exact. हा, Exact words of speaker. यस. आणि कसे लिहितो आपण ते? इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये, है ना. आणि इनडायरेक्ट स्पीच त्याला आपण आपल्या लँग्वेज मध्ये लिहितो, ती झाली इनडायरेक्ट स्पीच. ओके. जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, बाहेरचं असते, इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचं असते, त्याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतो. आणि इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये जे वाक्य लिहिलेलं असते त्याला आपण रिपोर्टिंग स्पीच म्हणतो. ठीक आहे. रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स कधी बदलायचा नाही? Simple present असणार. सिंपल प्रेझेंट काय असेल तर? रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल किंवा फ्युचर टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स बदलायचा नाही. नाही. बरोबर आहे? सर नाही समजलं सर. हॅलो काय बेटा बोल. सर बोल नाही ना. समजलं सर. आता सांगितलेलं सर समजलं. बघा, हे जे वाक्य असते हे आहे डायरेक्ट टेन्सचं वाक्य आहे. हे जे ब्रॅकेट आहे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा म्हणजे हे जे व्हर्ब आहे हे सेड, याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणायचं. आणि हे जे सेंटेन्स आहे याला म्हणायचं रिपोर्टिंग स्पीच. लक्षात राहील. तर ह्या रिपोर्टिंग स्पीचचं टेन्स आपण चेंज करत असतो. पण कधी चेंज करत असतो? जर हे रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर. पण हे जर रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असेल किंवा फ्युचर टेन्स मध्ये असेल किंवा तुम्ही त्याला ओळखू शकता से असेल, वर्ब वन असेल किंवा विल असेल, तर याचा टेन्स आपण बदलत नसतो. लक्षात राहील. हा एक बदल लक्षात ठेवायचा. आणि आपण दोन सेंटेन्सला जोडताना दॅटचा वापर करतो. नंतर सेड टू ला आपण टोल्ड केलं. ओके. नंतर आणि काही बदलाव असे आपण केले. आता सांगा, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर कुठला टेन्स करायचा त्याला? पास्ट. कोणता पास्ट? सिंपल प्रेझेंटला सिंपल पास्ट. प्रेझेंट कंटिन्युअसला पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट. ओके, व्हेरी गुड. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट.
व्हेरी गुड. म्हणजे सिंपल प्रेझेंटला सिंपल पास केला, प्रेझेंट कंटिन्युअसला प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस. आता मला सांगा सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट. सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट. पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट. ओके. आणि विलला कशात बदलायचं? पास्ट परफेक्ट. विलला Would. वुड, कॅनला गुड. कालला My. should, टुडेला टुडे टुडे That day. द डे. ओके. चलो अभी सर टुडेला काय म्हणतात सर? दॅट डे. That day. ओके. चलो अभी सेंटेंस करेंगे. चलो ये है असर्टिव्ह सेंटेन्स. आता सर्वात अगोदर आपण असर्टिव्ह सेंटेन्सेस पाहू. याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत जा आणि तुम्ही मग त्याला वहीमध्ये लिहायचे. बघा 4 प्रकारचे वाक्य असते. असर्टिव्ह, त्याला आपण डिक्लेरेटिव्ह पण म्हणतो. दुसरं कोणतं असते? इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थी. तिसरं इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी. आणि चौथं असते एक्सक्लॅमेटरी. 4 प्रकारचे वाक्य आपण आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये बघणार आहोत. आणि 4ही प्रकारचे वाक्य वेगवेगळ्या प्रकारे बदलवले जातात. टेन्स अशाच प्रकारे चेंज करायचा, पण बाकीचं जे कंजंक्शन वगैरे असते त्याला वेगवेगळ्या प्रकारात बदलवायचं असते आपल्याला. आता सर्वात अगोदर आपण पाहू असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स आहे कसं ओळखायचं? हे नेहमी कर्त्याने सुरू होते. इट स्टार्ट विथ सब्जेक्ट अँड एंड्स विथ फुल स्टॉप, है ना. याला म्हणतात असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आय गो टू स्कूल, हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स. ओके. तर असर्टिव्ह सेंटेन्सचे चेंजेस करताना काय कसं करायचं बघा. डायरेक्ट स्पीच. राहीम सेड आय हॅड डन माय होमवर्क. इनडायरेक्ट कसं केलं? रहीम सेड दॅट. Rahim said that सेडच he ठेवायचं. had done his दॅट ही he had done his work. येस ही हॅड डन हिज Done his वर्क. आता इथं हॅडला आपण हॅडच का ठेवलं रे बा? कारण पास्ट परफेक्ट टेन्सला पास्ट परफेक्ट मध्येच बदलवायचं ठेवायचं. प्रेझेंट परफेक्टला पास्ट परफेक्ट करायचं, पण पास्ट परफेक्टला पास्ट परफेक्ट मध्येच ठेवायचं. ओके. नेक्स्ट. रहीम सेड टू मी आय कॅनॉट हेल्प यू इन युअर वर्क. बघा रहीम टोल्ड मी. इथं टोल्ड का केलं? कारण इथं सेड टू आहे. That he cannot help. दॅट ही कुड not नॉट Told me. हेल्प मी इन माय वर्क. युअर येस युअरचं माय करायचं. युचं मी केलं. समजलं एवढं? हो. नेक्स्ट बघा. द thief said I am innocent. The thief said that Said that he he was was innocent. innocent. ओके. सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट. हो बेटा, याला सिंपल प्रेझेंट आहे म्हणून याला सिंपल पास केलं. ओके व्हेरी गुड. टाइम संपून राहिला, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं बघा आपण असर्टिव्ह वाक्य आहे सगळे. बघा असर्टिव्ह सेंटेन्सचे कसे केले बघा. नंबर 1 याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर लिहा तुम्ही याला. चला तुम्ही सगळेजण ऐकत आहे का? हो सर. हो सर. चलो पढ़ो इसको. पहिला कोण पडेगा? He said I write a letter. बघा. He said that he wrote a letter. बघा. He said that he wrote a letter. He wrote a letter. ठीक है. अभी अपन क्या करेंगे यहाँ पर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे वाक्य आहे. दोन्ही प्रकारचे त्याचे आपण इथं केलेले आहे बघा. He said I write a letter. He said that he wrote a letter. He said I do not write a letter. He said that he do not च काय केले तर He did not write. did not write letter. Second बघा. He said I am writing a letter. He said that I am च काय केलं बघ इथं? was He केलं. was writing a letter. लेटर. Very good. Next. He said I have written a letter. बघा have चं इथं काय होईल? फक्त had होईल. He said that he had written a He letter. said that I had written a letter. बरं आता बघा इथपर्यंत बरोबर झाले. आता बघा इथं वर्ब टू आला, सिंपल पास्ट आला. इथं बघा काय होईल? हॅड प्लस थर्ड फॉर्म होऊन जाईल. इथं राईट होतं तर इथं रोट केलं भाऊ. इथं राईट होतं तिथं रोट केलं, पण आता इथं रोट आलं तर हॅड रिटर्न करायचं. बघा. ही सेड आय रोट अ लेटर. ही सेड दॅट ही हॅड रिटर्न अ लेटर. रिटर्न लेटर.
आता इथं निगेटिव्ह बघा. ही सेड आय He डिड नॉट said राईट that लेटर. he did. ही सेड दॅट He ही हॅड said नॉट that रिटन. he later. ओके. आता पुन्हा एकदा पास कंटिन्यूस आला बघा. इथं आय एम रायटिंग अ लेटरचं ही वॉज रायटिंग अ लेटर. I पण was आता इथं ही writing. वॉज रायटिंग आय वॉज रायटिंग अ लेटरचं काय होईल मग? हे बघा. He had been writing a letter. Had been writing. He had He been had writing been a letter. writing a letter. Very good. I was writing a letter. He had been writing a letter. Next, he said, I He shall said write a that letter. he would. I He shall said that write a letter. he would write a He letter. would. He बघा. would write a letter. Yes, he तर said. तिथं would येईल का could येईल सर? इथं काय? तिथं would येईल का could? इथं वुडच येईल बाबा. ही आहे ना ही. कुड तर येणारच नाही. कॅन असेल तर कुड करायचं. शाल आणि विल असेल तर वुड करायचं. हा, he said that he would write a letter. He said, I shall be writing a letter. He said that He said he that would he be should writing a letter. He would be writing a letter. Okay. He said, I shall have written a letter. He said that he would have. Writing Written a letter. Hmm. He told me that he would meet your brother. बघा. He He said would to meet me, my brother. I shall meet your brother. He told me that he would meet my brother. Meet my brother. Okay. I said to I your told brother, meet her me yesterday. her brother. I met told her that your Her brother, brother met me yesterday. her brother had Met me met the day before. me yesterday, the day before. Before. Last one. John John said to told me, to I am In going the to meet marriage, your uncle. I'm going to meet your uncle. Ah, that John told Mary John that told Mary that John was he going going to meet he her. was going her to uncle. meet her uncle. He बाकीच्यांनी was आवाज going to meet her uncle. तिकडे कोणाचा तरी आवाज येत आहे. बरं, एकदा सर्वांनी रीड करा व्यवस्थित आणि डिफरन्स बघा कसे कसे चेंजेस केले लक्षात घ्या. याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही. काढला? हो सर. हो सर. आपल्या सगळ्यांनी बघा कोणता टेन्स कसा चेंज केला बघा तो. हे सगळे कोणत्या टेन्सेसचे सेंटेन्सचे एक्झाम्पल होते. असर्टिव्ह. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये काय होते माहितीये का? कंजंक्शन दॅट लावतो आपण. कंजंक्शन दॅट लावत असतो असर्टिव्ह मध्ये आणि सेट टूला टोल्ड करत असतो. ओके, हा एक फरक लक्षात ठेवायचा. झाला का? इथपर्यंत आला का लक्षात? हो सर. हो सर. ओके, पळाले. Yes, sir. 27 राहिले. 35 जण होते. आता दुसरं सेंटेन्स कोणतं आहे? इम्परेटिव्ह. कुठलं आहे? इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी, ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट असते, कमांड असते, है ना, त्याला आज्ञा देत असतो बघा. ओपन द डोअर, हेल्प मी, ऍडवाइस दिलेला आहे, स्मोकिंग बंद कर, डोंट मेक नॉईज, ऑर्डर आहे. तर हे सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहे. ते इम्परेटिव्ह सेंटेन्स कसे करायचे हे बघा. काय फरक आहे बघा. सी सेड टू मी प्लीज हेल्प मी, आहे ना. सेड टूला तुम्ही काय करायचं? रिक्वेस्टेड लिहायचं, ऍडवाइस लिहायचं, सजेस्टेड लिहायचं, नाही समजलं तर सरळ सरळ टोल्ड लिहायचं. आता कसं होईल? सी सेड टू मी प्लीज हेल्प मी, सी टोल्ड मी, आणि कंजंक्शन लावायचं TO2. कोणतं कंजंक्शन लावायचं? ड्यू टू. टू लावायचं. जसं आपण असर्टिव्ह मध्ये THAT दॅट लावलं, इथं टू लिहायचं. आणि याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का? याच्यात टेन्स चेंजेस नाही करावं लागत तुम्हाला. जो जसं वाक्य आहे तसं पूर्ण तसं लिहून टाकायचं. फक्त एकच लक्षात ठेवायचं, सेट टू ला टोल्ड करा. जर तुम्हाला असं वाटत रिक्वेस्ट आहे तर रिक्वेस्टेड लिहा. जर तुम्हाला नाही समजत तर सरळ सरळ टोल्ड लिहा. आणि प्लीज वगैरे असेल ते काढून टाकायचं, सरळ रिक्वेस्टेड लिहायचं. आणि हे कंजंक्शन लावायचं टू, आणि बाकी तसं ठेवायचं. बघा, शी सेड टू मी प्लीज हेल्प मी, शी रिक्वेस्टेड मी टू हेल्प हर. दुसरं वाक्य बघा. टीचर सेड टू हिम डू नॉट वेस्ट युअर टाइम. टीचर ऍडवाइज्ड हिम. सेड टूला ऍडवाइज केलं.
आणि डू नॉट असेल तर नॉट टू करायचं. डू नॉट असेल तर नॉट टू. बाकी तसंच ठेवायचं. Not नॉट टू वेस्ट हिज टाइम. time. ओके, हे बघा, एवढे वाक्य बघून सांगू आपण मग. ही सेड टू हर प्लीज लेंड मी युअर कॅमेरा फॉर वन डे. बघा, ही रिक्वेस्टेड हर, प्लीज काढून टाका, टू लावायचं, टू बाकी तसंच आहे. टू लेंड हिम हर कॅमेरा फॉर वन डे. टू ले रिक्वेस्ट हर टू लेंड हिम हर कॅमेरा फॉर वन डे. One day. डायरेक्ट डॉक्टर सेड टू हिम अवॉइड अनहेल्दी फूड. बस जसं तसं ठेवायचं. डॉक्टर ऍडवाइज्ड हिम. ऍडवाइज जर लिहिता येत नसेल टोल्ड लिहा सरळ. डॉक्टर टोल्ड हिम. कंजंक्शन काय लावलं आपण? टू. टू अवॉइड अनहेल्दी फूड. टू अवॉइड अनहेल्दी. याच्यात कोणता टेन्स चेंज नाही करायचा, जसं तसं ठेवून द्यायचं. द बॉस सेड टू द एम्प्लॉई गेट आउट ऑफ द रूम. ऑर्डर आहे म्हणजे ऑर्डर लिहिलं. द बॉस ऑर्डर्ड द एम्प्लॉई. द बॉस ऑर्डर्ड द एम्प्लॉई. टू लिहिलंय तर टू गेट आउट ऑफ द रूम. बघा, टू गेट आउट ऑफ द रूम. ओके. Yes, sir. He said to his servant clean the room. He ordered. Ordered his servant Said to ordered केलं. He ordered his servant to clean the room. to clean the room. याचा स्क्रीनशॉट काढा. हो, sir. काढला? हो, sir. याचा पण काढा. याचा पण काढा. एक मिनिट. याचा पण काढा. ओके, एक और सेंटेंस लेंगे. हाँ, चलो पढ़ो इसको. She said to me, go to the market at once. करार याला. She said to me, Go to the market at once. Yes, she told me to go to the market at once. Next कर. I said to him, हाँ, open the gate. said म्हणाला का तुम्ही? I told him I told him to open the open gate. the gate. Very good. Ram said to Sham, please help me. हाँ, Ram told Sham, please help me. तुला requested पण requested. Ram requested Sham. Requested Sham to help him. Yes, very help good. To him. help him. help him. Kinjal said to Rudra, don't waste your time. Kinjal advised Rudra to do not waste his time. Do Not to waste your not to waste his time. Do not ला Not not to waste his करायचं. time. Kinjal advised Rudra. Kinjal advised Not Rudra to waste his not time. to waste her time. Rudra said to Kinjal, Sir, don't take tea at रुद्राला night. सांगत होतं सर, ही येईल सर. ही येईल ना सर. तर हीच येईल ना सर रुद्राला. हो, ही आहे तो, ही आहे. हो, बरोबर आहे. मला वाटलं रुद्रा आपली मुलगी असन.